हाय, आय एम विजय सर. वेलकम टू माय चॅनल गणिताचा बादशाह. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस चॅप्टरमध्ये आपण पहिली एक्सरसाइज कव्हर केली. आता दुसरी एक्सरसाइज कव्हर करण्यासाठी आपल्याला काही प्रॉपर्टीज बघायच्यात. त्या प्रॉपर्टीजपैकी पहिली प्रॉपर्टीज काय आहे ती एक्सप्लेन करतो आणि त्या प्रॉपर्टीवरून एक एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी प्रॉपरली क्लिअर होईल. तर बघा, प्रॉपर्टी काय दिलेली. फर्स्ट, द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड इफ इट्स रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज्ड. आता नेमकी प्रॉपर्टी काय सांगते, जर तुम्हाला एखादा डिटर्मिनंट घेऊन जर एक्सप्लेन केलं तर जास्त क्लिअर होईल. एक डिटर्मिनंट घेतोय मी डी. काय घेऊया, चला 1 2 3 4 5 6 छोटे छोटे नंबर घेऊ. आता 7 8 घेण्यापेक्षा कॅल्क्युलेशन करायला इझी जातं. चला 3 1 2. आता हा एक डिटर्मिनंट घेतला मी ऑर्डर 3/3चा. का म्हणायचं ऑर्डर 3/3चा? कारण 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत, म्हणून ह्याची ऑर्डर 3/3. आता ह्या डिटर्मिनंटला मी जर सॉल्व केलं तर काय भेटेल बघा. ह्याला सॉल्व आपण असं करतो, प्लस मायनस प्लस. आता ह्याला सॉल्व करताना हा जर 1 घेतला तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा आणि हे सॉल्व करायचं. 5 दोन्ही 10 मायनस 6 × 1 6. त्याच्यानंतर मायनस 2 घेतल्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा, हे पहा, आणि ह्यांना सॉल्व करायचं. 4 × 2 8 मायनस 6 × 3 18. त्याच्यानंतर प्लस 3 इन द ब्रॅकेट फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा. 4 × 1 4 मायनस 5 × 3 5 3 15 15 इज इक्वल टू 1 ॲज इट इज. 10 - 6 4 मायनस 2 ॲज इट इज. 8 - 18 एक मिनिट. 8 - 18 मायनस 10 प्लस 3 4 - 15 मायनस 11 is equal to 1 × 4 4 minus 2 × minus 10 plus 20 3 × minus 11 minus 33 is equal to 4 as it is. 20 मधनं 33 जर सबस्ट्रॅक्ट केले तर मायनस 13. 4 मधनं 13 सबस्ट्रॅक्ट जर केले तर काय भेटेल, मायनस 9. तर याचं आन्सर आलं -9. आता ह्याच डिटर्मिनंटचे आपण रोज आणि कॉलम इंटरचेंज करू आणि त्याला सॉल्व करून बघू आपण हेच आन्सर येते का, म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी क्लिअर होईल. प्रॉपर्टीचं म्हणणं काय आहे, द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड इफ इट्स रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज. जर आपण रो आणि कॉलम इंटरचेंज केले तर त्यांचं म्हणणं ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू अनचेंज म्हणजे चेंज होत नाही. जसं की इथं -9 आले ह्याला सॉल्व करून. आता मी डिटर्मिनंट घेतो आणि घेता वेळेस ह्याचे रोचे कॉलम करतो किंवा कॉलमचे रो केलं तरी चालतंय. बघा डी इज इक्वल टू, आता जे रो आहेत त्याला कॉलममध्ये लिहितो. 1 2 3 1 2 3 रो होता, कॉलममध्ये लिहिला. 4 5 6 3 1 2 प्लस मायनस प्लस. सॉल्व करता वेळेस ते प्लस मायनस प्लस कशामुळे लिहिलं, सॉल्व करताना तुम्हाला समजण्यासाठी. तर बघा, पहिल्यांदा प्लस 1 घेतल्या फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. 5 दोन्ही 10 मायनस 6 × 1 6. त्याच्यानंतर मायनस 4 घेतल्या फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. 2 × 2 4 3 × 1 3. त्याच्यानंतर प्लस 3 फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा. 6 दोन्ही 12 मायनस 5 3 15 इज इक्वल टू 1 ॲज इट इज. 10 - 6 4 मायनस 4 ॲज इट इज. 4 - 3 1 प्लस 3. 12 - 15 मायनस 3 इज इक्वल टू 4 × 1 4 4 × -1 -4 3 × -3 -9 -4 + 4 कॅन्सल -9. बघा, हे सॉल्व केला डिटर्मिनंट, -9चा आन्सर आलं. मग ह्या डिटर्मिनंटमध्ये चेंज केला. काय चेंज केला, तर जे रो होते त्याला कॉलममध्ये लिहिलं.
आणि जो डिटर्मिनंट आहे त्याला सॉल्व केलं त्याचं पण आन्सर -9च आलं. म्हणजे प्रॉपर्टी काय सांगते, तुम्ही रोचे कॉलम केले आणि कॉलमचे रो केले, दोन्ही डिटर्मिनंट सॉल्व जरी केले तर त्याचं आन्सर सेम राहतं, म्हणजे अनचेंज्ड होतं, म्हणजे सेम राहतं. हे पहा -9 प्रॉपर्टी क्लिअर झाली. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज इफ इट्स रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज्ड. आता नेक्स्ट प्रॉपर्टी काय बघूया. अशीच नेक्स्ट प्रॉपर्टी लिहू आणि त्याचं एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला. प्रॉपर्टी नंबर 2 काय दिली. प्रॉपर्टी नंबर 2, इफ 2 rows or columns of determinants are interchanged then the sign of the determinant is changed. म्हणजे काय, जर दिलेल्या डिटर्मिनंट मधले 2 रो किंवा 2 कॉलम इंटरचेंज केले तर त्यांचं म्हणणं आहे फक्त डिटर्मिनंटची साईन चेंज होते. म्हणजे एका डिटर्मिनंटचा आन्सर पॉझिटिव्ह येणार असेल तर दुसऱ्याचं निगेटिव्ह येतो. समजा एकाचं +9 आलं तर दुसऱ्याचं -9 येते. तर आपण एक एक्झाम्पलद्वारे क्लिअर करूया, बघूया येते का तर प्रॉपर्टीनुसार. चला डिटर्मिनंट घेऊया आपण. काय घ्यायचं आहे, चला सोपं घेऊ. 1 2 3 3 2 1 1 1 1 कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं छोटे छोटे नंबर घेतल्या. आता ह्याला सॉल्व करूया. बघा प्लस मायनस प्लस, मग पहिल्यांदा 1 घेऊ आपण प्लसचा. 1 घेतल्यावर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. 2 × 1 2 मायनस 1 × 1 1, त्याच्यानंतर -2. 2 घेतल्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. 3 × 1 3 मायनस 1 × 1 1 प्लस 3 इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा. 3 × 1 3 मायनस 1 × 2 2 is equal to 1 as it is. 2 minus 1 1 minus 2 as it is. 3 minus 1 2 plus 3 as it is. 3 minus 2 1 is equal to 1 × 1 1 minus 2 × 2 minus 4. 3 × 1 3 3 plus 1 4 आणि हा -4 0. आता 0 आन्सर आलं. 0 आल्यावर प्लस मायनस काय सेमच होईल. कशामुळे 0 आलं. 1 3 1 1 0 कशामुळे आलं. 1 3 1. थोडे व्हॅल्यू चेंज करू आपण जेणेकरून काय 0 आल्यानंतर इकडे आपल्या लक्षात येणार नाही. जरी काही चेंज केलं तरी ते 0 प्लस मायनस नसतं ना, काहीतरी व्हॅल्यू यायला पाहिजे. थोडेसे ह्याच्यामध्ये चेंज करू आपण. चला काय घेऊया. चला इथं 2 घेतो. आता इथं 2 घेतल्यानंतर 1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिला. 2 × 2 4 1 × 1 1 -2 घेतला. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला. 3 2 6 6 1 × 1 -1 प्लस 3 घेतल्यावर फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून दिला. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. बघा आता 4 मधनं 1 गेला 3, 6 मधनं 1 सबस्ट्रॅक्ट केला 5, बाकी बरोबर आहे. 3 × 1 3 5 2 10 -10 3 + 3 3 + 3 6 आणि हा -10. 6 मधनं 10 जर सबस्ट्रॅक्ट केले तर -4 राहतात. ओके बघा आता आपण 2 रो किंवा 2 कॉलम इंटरचेंज करू प्रॉपर्टीनुसार. तर 2 रो इंटरचेंज करून बघू. कॉलमचे तुमच्यासाठी राहील. कॉलम तुम्ही इंटरचेंज करून बघा, मी रो इंटरचेंज करून बघतो. बघा D = आता हे पहिले 2 रो इंटरचेंज करतो. जे दुसरा रो आहे त्याला पहिला करतो आणि जो पहिला आहे त्याला दुसरा करतो. मग बघा 3 2 1 3 2 1 आणि जो पहिला आहे त्याला दुसरा रो करतो 1 2 3 आणि हा थर्ड ॲज इट इज 1 1 2. आता ह्याला जर सॉल्व केलं तर त्यांच्या प्रॉपर्टीच्या म्हणण्यानुसार जर 2 रो आपण इंटरचेंज केले तर त्यांचं म्हणणं आहे की त्या डिटर्मिनंटचं साईन चेंज होतं. म्हणजे हे आन्सर मायनसमध्ये आलं आहे तर ह्याचा आन्सर प्लसमध्ये यायला पाहिजे. बघूया येते का तर. प्लस मायनस प्लस. बघा डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात शिकून घ्या. +3 हा +9 लिहिला तरी चालतो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. 2 × 2 4 -1 × 3 3
त्याच्यानंतर -2. हा 2 एलिमेंट घेतल्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला. 2 × 1 2 -3 × 1 3. त्याच्यानंतर +1. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा. 1 × 1 1 -1 × 2 2 इज इक्वल टू 3 ॲज इट इज. 4 मधनं 3 सबस्ट्रॅक्ट करा 1 -2 ॲज इट इज. 2 मधनं 3 सबस्ट्रॅक्ट करा -1 +1 ॲज इट इज. 1 मधनं 2 सबस्ट्रॅक्ट करा -1 इज इक्वल टू 3 × 1 3 -2 × -1 +2 1 × -1 -1 3 + 2 5 आणि हा -1. 5 मधनं 1 सबस्ट्रॅक्ट करा 4. बघा पॉझिटिव्ह 4 आला. म्हणजे प्रॉपर्टीनुसार म्हणजे प्रॉपर्टीमध्ये म्हणणं त्यांचं बरोबर आहे. काय म्हणणं आहे त्यांचं? इफ 2 rows or columns of a determinant are interchanged then the sign of the determinant it's changed. म्हणजे त्यांचं साईन चेंज होते जर 2 रो तुम्ही चेंज केले, इंटरचेंज केले किंवा 2 कॉलम इंटरचेंज केले. इकडे निगेटिव्ह आलं, इकडे पॉझिटिव्ह आलं. क्लिअर झाली दुसरी प्रॉपर्टीज. नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी काय आहे बघूया. प्रॉपर्टी नंबर 3. तर बघा प्रॉपर्टी 3चं म्हणणं काय आहे. तर प्रॉपर्टी नंबर 3 अशी दिलेली, इफ एनी 2 rows or columns of a determinant are identical then its value is 0. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे एखाद्या डिटर्मिनंटमध्ये 2 रो किंवा 2 कॉलम आयडेंटिकल असतील म्हणजे सेम सारखे असतील प्रत्येक एलिमेंट 2 रोमधले किंवा कॉलममधले, तर त्या डिटर्मिनंटचं आन्सर 0 असतं. म्हणजे ही प्रॉपर्टी जर पाठ असेल तर आपल्याला 2 कॉलम किंवा रो सेम दिसले तर डायरेक्ट 0 आन्सर लिहायचं, सॉल्व पण करायची गरज नाही. पण आपण चेक करू, सॉल्व करून बघू आन्सर 0 येते का. जर 2 रो सिमिलर असतील किंवा 2 कॉलम सिमिलर असतील तर. बघा एक डिटर्मिनंट घेऊ आपण. कसा डिटर्मिनंट घ्यायचा आहे? त्याचे 2 रो किंवा 2 कॉलम आयडेंटिकल पाहिजेत. तर आपण 2 रो आयडेंटिकल घेऊ. 1 2 3 1 2 3. 2 रो घेतले आयडेंटिकल म्हणजे सेम घेतले. आता बाकी तिसरा तुम्ही काही घ्या. काय घ्यायचा सांगा? 2 3 4. चला आता ह्याला सॉल्व करून बघू. म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीनुसार आपला आन्सर 0 यायला पाहिजे. मग बघूया आता 0 येते का. तर प्लस मायनस प्लस. मग कसं सॉल्व करतात? तर हा प्लसचा 1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. 4 × 2 8 -3 × 3 9. हा -2 घेतला. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. 4 × 1 4 -2 × 3 6 +3 इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा. 3 × 1 3 -2 × 2 4 इज इक्वल टू 1 ॲज इट इज. 8 मधनं 9 जर सबस्ट्रॅक्ट केले तर -1 -2 ॲज इट इज. 4 मधनं 6 सबस्ट्रॅक्ट केले तर -2 +3 ॲज इट इज. 3 मधनं 4 सबस्ट्रॅक्ट केले तर -1 इज इक्वल टू 1 × -1 -1 -2 × -2 +4 3 × -1 -3 इज इक्वल टू -1 किंवा चला -1 ॲज इट इज. 4 मधनं 3 सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 1 1 - 1 0 आलं 0 आन्सर. म्हणजे त्यांची प्रॉपर्टी बरोबर आहे. काय म्हणणे आहे प्रॉपर्टीमध्ये? इफ एनी 2 rows or columns of a determinant are identical then its value is 0. मग हे पहा 2 रो आयडेंटिकल घेतले आपण म्हणजे सेम घेतले आणि सॉल्व करून बघितलं त्याचं आन्सर 0 आले. म्हणजे प्रॉपर्टीमध्ये त्यांचं म्हणणं खरं आहे. म्हणजे आता इथून पुढे आपल्याला असे डिटर्मिनंट दिसले तर एवढं सॉल्व करायची गरज नाही. कसे? समजा असा डिटर्मिनंट दिला फॉर एक्झाम्पल. काय दिला? 1 1 1 3 2 3 1 1 1. बघा 2 रो सेम आहेत. ह्याला जर तुम्ही असं सॉल्व केलं तर ह्याचं आन्सर 0 येणारच आहे. असे सेम दिसले की डायरेक्ट 0 लिहून टाकायचं. म्हणजे एवढं सॉल्व करत बसायची गरज नाही. आपण एक चेक केलं, तुम्ही हे सॉल्व करून बघू शकता किंवा 2 कॉलम सेम घेऊन बघा. नाहीतर इथं 2 कॉलम सेमच आहेत. 1 3 1 1 3 1. ओके 2 कॉलम सेम घेऊन बघा, सॉल्व करून बघा, त्याचा आन्सर 0 येणारच आहे. म्हणजे प्रॉपर्टीनुसार जर 2 कॉलम किंवा 2 रो जर आयडेंटिकल असतील तर त्या डिटर्मिनंटचा आन्सर डोळे झाकून 0 लिहायचं. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4. प्रॉपर्टी 4. आता प्रॉपर्टी 4चं काय म्हणणं आहे बघा. प्रॉपर्टी पहिल्यांदा व्यवस्थित एक्सप्लेन करतो
नंतर एक एक्झाम्पलद्वारे आपण क्लिअर करूया. इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो और कॉलम्स आर मल्टिप्लाइड बाय अ कॉन्स्टंट k, then the value of new determinant so obtained is k times the value of the original determinant. म्हणजे जर एखादा डिटर्मिनंट घेतला आपण काय 1 2 3 4 5 6 7 8 9 हा डिटर्मिनंट घेतला आणि ह्याच्या डिटर्मिनंटच्या पहिल्या रोला समजा आपण k ने मल्टिप्लाय केलं k k k म्हणजे 1k 2k 3k, तर त्यांचं म्हणणं आहे की ह्या रो मधला आपण k कॉमन काढू शकतो आणि कॉमन काढून 1 2 3 4 5 6 7 8 9 तर असं लिहू शकतो. म्हणजे एखाद्या रोमधनं एखादा कॉमन मल्टिपल आपण डिटर्मिनंटच्या बाहेर काढू शकतो. असं केल्याने ह्या दोन्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेम येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही सॉल्व करून बघू शकता. ही के कॉमन काढल्यानंतर किंवा हा के तुम्ही ह्या रोला मल्टिप्लाय करू शकता. असं काही नाही की पहिल्याच रोला, तुम्ही दुसऱ्या पण करू शकता, तिसऱ्या पण करू शकता, पण सिंगल रोला करायला जमल, सगळ्याला नाही. ह्या केने तुम्ही k × 4 4k, k × 5 5k, k × 6 6k आणि त्या प्रत्येक एलिमेंटमधला तुम्ही k कॉमन पण काढू शकता किंवा अप्लाय करू शकता किंवा कोणत्याही कॉलमवर पण तुम्ही अप्लाय करू शकता. k × 1 1k, k × 4 4k, k × 7 7k असं करू शकता. कोणत्याही एका रोला किंवा कॉलमला k ने मल्टिप्लाय करू शकता. तर ही प्रॉपर्टी नंबर 4 आहे. आता हे सॉल्व वगैरे करायची गरज नाही, सिंपल आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी 5. आता प्रॉपर्टी 5चं नेमकं काय म्हणणं आहे बघा. मी प्रॉपर्टी रीड करतो, एक्सप्लेन करतो. इफ ईच एलिमेंट ऑफ एनी रो और कॉलम इज एक्सप्रेस ॲज अ सम of two terms, then the determinant can be expressed as the sum of two determinant. म्हणजे एखाद्या रो मध्ये किंवा कॉलम मध्ये काय इफ ईच एलिमेंट ऑफ एनी रो इज एक्सप्रेस ॲज अ सम. आता ह्या रो मध्ये काय केलं आपण, हे समच्या फॉर्ममध्ये, सम म्हणजे ॲडिशनच्या फॉर्ममध्ये a1 + x b1 + y c1 + z असं असेल तर ह्या डिटर्मिनंटला कसं एक्सप्रेस करता येते, तर दोन डिटर्मिनंटमध्ये एक्सप्रेस करता येते बघा. हे देन द डिटर्मिनंट कॅन बी एक्सप्रेस ॲज द सम ऑफ टू डिटर्मिनंट. दोन डिटर्मिनंटच्या सममध्ये म्हणजे दोन डिटर्मिनंटच्या ॲडिशनमध्ये ह्याला एक्सप्रेस करता येतं. मग कसं, तर हे पहा a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3 प्लस अनदर डिटर्मिनंट x y z a2 b2 c3 c2 a3 b3 c3. तर असं असेल तर त्याला अशा दोन डिटर्मिनंटच्या सममध्ये मांडता येतं. ही प्रॉपर्टी नंबर 5 आहे. आता ह्याच्या जागेवर व्हॅल्यू वगैरे घेऊन आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचेतच. तर ह्या एक्झाम्पलद्वारे क्लिअर होती ही प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 6. Property number 6. If a constant multiple of all elements of any row or column is added to the corresponding element of any other row or column, then the value of new determinant so obtained remains unchanged. आता हे वाचून काही लक्षात येत नाही, पण जर एक्झाम्पल घेतलं तर लगेच क्लिअर होते. बघा आता त्यांचं काय म्हणणं आहे. एक डिटर्मिनंट घेऊ आपण, काय d = 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. आता त्यांचं काय म्हणणं आहे, इफ अ कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो, म्हणजे एखाद्या रो मधल्या प्रत्येक एलिमेंटला आपण एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करू शकतो किंवा एखाद्या कॉलम मधल्या, इज ॲडेड टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ एनी अदर रो, आणि ते मल्टिप्लाय करून आपण एखाद्या दुसऱ्या रोमध्ये किंवा कॉलममध्ये त्याला ॲड करू शकतो. देन द व्हॅल्यू ऑफ न्यू डिटर्मिनंट सो ऑब्टेन रिमेन्स अनचेंज. जो नवीन डिटर्मिनंट भेटणार आहे त्याच्यामध्ये काहीही चेंज होणार नाही. मग कसं, समजा एखाद्या रोमध्ये किंवा कॉलममध्ये आपण चेंज करू शकतो. तर r1 r2 r3 आडवे रो असतात, रो 1 रो 2 रो 3, उभे कॉलम असतात c1 c2 c3.
किंवा कॉलममध्ये पण चेंज करू शकतो. तर रोमध्ये एक चेंज करून दाखवतो मी. आपल्याला चेंज करायचं आहे R1मध्ये. मग R1मध्ये चेंज करताना ही साईन वापरायचं. R1 चेंज, ह्याला चेंज म्हणायचं. R1 चेंज, ह्या एरोला चेंज म्हणायचं. काय चेंज करायचं आहे आपल्याला, तर R1 प्लस के R3 असा चेंज करायचा आहे. आता चेंज होणार आहे R1मध्ये. मग R2 आणि R3 पहिल्यांदा जशाला तसे लिहून टाकायचे. 4 5 6 4 5 6 7 8 9 आणि चेंज R1मध्ये होणार आहे. जो सुरुवातीला लिहिला आहे त्याच्यात चेंज होणार आहे आणि चेंज असा होणार आहे. मग बघा R1 हे R1 आहे. R1 प्लस म्हणजे 1 प्लस काय तर के R3. मग R3ला केने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 7K. त्याच्यानंतर पुन्हा R1चा 2 ॲज इट इज. R3ला केने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 8K. आणि त्याच्यानंतर R1 3 जशाला तसा प्लस केने मल्टिप्लाय करायचं R3ला 9K. तर असा चेंज करू शकतो आपण. जरी रोमध्ये असा चेंज केला आणि ह्याला सॉल्व केलं तर ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे, सेमच येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग केच्या जागेवर काय असेल 2 3 4 काही असू शकतं. एखादं एक्झाम्पल घेतलं ह्याच जागेवर व्हॅल्यू घेतल्या तुम्ही केच्या जागेवर तर तुम्हाला दोन्ही डिटर्मिनंटचा आन्सर चेक करायला भेटेल सेम येते का नाही. तर ही झाली प्रॉपर्टी नंबर 6. आता प्रॉपर्टी नंबर 7 बघूया. प्रॉपर्टी नंबर 7. ह्या प्रॉपर्टीला आपण दुसरं नाव आहे ट्रायंगल प्रॉपर्टी. आता बघूया आपण नेमकं ह्याला ट्रायंगल प्रॉपर्टी पण का म्हणतात. तर पहिल्यांदा बघूया काय दिलंय नेमकं. इफ each element of a determinant above or below the main diagonal is 0, then the value of the determinant is equal to the product of its original element. मग बघा आता दोन डिटर्मिनंट ॲट ए टाइम घेऊ आपण. एक डिटर्मिनंट घेऊया 1 काय घेऊया. इफ each element of a determinant above or below the 0 0 0 0 2 नाही इथं काहीतरी घेऊ आपण 3 0 1 2 3 इज इक्वल टू. आता आपण काय करूया, इथं तर 1च राहील. इथं 1 राहील म्हटल्यावर आपल्याला इथं 0 घ्यायचं आहे. 0 इथं 2च राहील आणि इथं 3 घ्यायचं आहे. इथं हा 1 हा 3 आणि हा 2. बघा समोर लक्ष द्या. आता काय केलं मी, दोन डिटर्मिनंट घेतले. हा जो आहे ना 1 2 3 हा डायगोनल कन्सिडर करा. हा काय आहे, डायगोनल एलिमेंट बनायचं. 1 2 3 काय आहेत तर डायगोनल एलिमेंट आहेत. तर बघा इफ each element of a determinant above or below the main diagonal is 0, म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, डायगोनलच्या अबाव किंवा ह्या डायगोनलच्या बिलो ऑल एलिमेंट जर 0 असतील. हे पहा, ह्या डायगोनलच्या अबाव किंवा डायगोनलच्या बिलो ऑल एलिमेंट जर 0 असतील तर ह्या डिटर्मिनंटचा आन्सर कसं काढायचं, तर डायरेक्ट डायगोनल एलिमेंटचा प्रोडक्ट घ्यायचा म्हणजे 1 × 2 × 3 आणि लगेच आन्सर येऊन जातं. म्हणजे सॉल्व करत बसायची गरज नाही त्याला. मग याचा आन्सर काय येणार आहे, 1 × 2 × 3 3 2 6 6 1 6 6 झालं आन्सर. क्लिअर झाली प्रॉपर्टी. त्यांचं म्हणणं आहे डिटर्मिनंटमध्ये डायगोनलच्या अबाऊ एलिमेंट ऑल एलिमेंट किंवा डायगोनलच्या बिलो ऑल एलिमेंट जर 0 असतील तर ते डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा, तर डायरेक्ट डायगोनल एलिमेंटचा प्रोडक्ट घ्यायचा. तो प्रोडक्ट सॉल्व करून जे आन्सर येईल ते त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते.
तोच हा हेचा. आता ह्याला ट्रँगल डिटर्मिनंट का म्हणायचं किंवा ट्रँगल प्रॉपर्टी का म्हणायची, तर हा जो डायगोनल आहे ह्या डायगोनलच्या अबव एलिमेंट 0 आहेत, म्हणजे हे पहा खालच्या साईडला एक ट्रायंगल तयार होतो, हे डायगोनल आणि हा ट्रायंगल, आणि इथं वरच्या साईडला ट्रायंगल तयार होतो हे, म्हणून ह्याला ट्रायंगल प्रॉपर्टी पण म्हणतात. तर हे अशा टाईपचे डिटर्मिनंट आपण ह्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या एक्सरसाइजसाठी लागणाऱ्या सगळ्या प्रॉपर्टी स्टडी केलेल्या आहेत. टोटल 7 प्रॉपर्टी स्टडी केल्या आहेत. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज स्टार्ट करू. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.